ड्रिफ्ट करूया ड्रिफ्ट. आवाज आला ना. नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. केस बीस वाढलेत भाई पूर्ण एकदम. बघा हे बघा असंही मस्त वाटते मला. पहिल्यांदा एवढे केस वाढवल्यानंतर मला बरं वाटते. काय करते खरंच बरं वाटतंय. तर आता आपण डायरेक्ट मस्तपैकी नवीन लुक केसांचा वगैरे करणार आहोत. कधी तर जुलैच्या एंडिंगपर्यंत किंवा जुलैच्या स्टार्टिंग मिडल वीकमध्ये मस्तपैकी केस बीस कापणार आणि एकदम चिकना होणार. हां कोणतरी येणार आहे बघायला मला. पोरगी लॅपटॉप माझा. तर बऱ्याच दिवसानंतर फायनली आपण आज ब्लॉग करतो आहोत. तर तुम्हाला ते सगळं सोडा, ते सगळं बाजूला ठेवूया आपण. आणि आज आपण सांगतोय तुम्हाला की आपल्याला लॅपटॉप घ्यायचा आहे. तर ह्या लॅपटॉपसाठी आपण कोणता लॅपटॉप घेऊया हा विचार चालला आहे आपला. तर ह्या लॅपटॉपला मध्ये याला थोडंसं दाखवतो तुम्हाला. 1 मिनटं जरा थांबा, होल्डवरती राहा. हे बघा असा ताप येतो. आता किती वेळ लोड होत राहणार ते बघा. पूर्ण ब्लॅक झाली स्क्रीन. आता 2-3 मिनिटानंतर ओपन होणार आहे. पूर्ण ब्लॅक चालू आहे. डिस्प्ले वगैरे सगळं चांगलं आहे, पण त्याचं काय झालं आहे माहिती आहे, तो हँग होतोय. आणि हा मला वाटतं मी कधी घेतलेला, मी जेव्हा 11वीत गेलो होतो तेव्हा, होय सावंतवाडी, त्याच्या आधी घेतला आहे. 10वीत होतो तेव्हा घेतलेला हा. आणि 10वीची परीक्षा झाली होती ना तेव्हा. आता झाली मला 10वी करून झाली 10 वर्ष. बरेच दिवस झाला ना धनू. हां त्याचं काय झालं आहे माहिती आहे, त्याचा डाटा पूर्णपणे भरलेला आहे. आणि डाटा भरला म्हणजे काय झालं आहे, काय ते आता याच्यात कायच नाही तरी पण डाटा भरलेला दाखवतोय. लॅपटॉप आहे 0 रिकामी. एवढे दिवस आम्ही त्याला वापरला पण नाही, काय नाही, तरी पण डाटा कुठून येणार आहे काय माहिती. तर आता मी तो कालपासून प्रयत्न करतोय की त्याला मी रिपेअर करेन, म्हणजे त्याला चांगला करेन. त्याचा डाटा वगैरे जर असेल काहीतरी तर ते डिलीट करून त्याला फ्री करेन मेमरी वगैरे. आणि त्यानंतर मग आपल्याला आता ब्लॉग्स वगैरे थोडेसे काय झालं ॲक्च्युली माहिती आहे, आपण जे ब्लॉग्स शूट करत होतो ते सगळे ना आणि त्याच्यात आणखीन काय झालं की आपल्या घरातल्या आठवणी वगैरे फोटोज वगैरे असतात. तसेच आपण सगळेजण नॉर्मली आपण मिडल क्लास लोक जमा करून ठेवतो, तसं मी पण जमा करून ठेवलेत. बिड्डेचे फोटो, गाडीचे फोटो घेतानाचे. मग ते आता ठेवायचे कुठे, मोबाईलची मेमरी झाली ऑलमोस्ट फुल. तर त्यासाठी आपण म्हटलं होतं काय की पेनड्राईव्हमध्ये ठेवणार. तर पेनड्राईव्ह घेतले 2. तर पेनड्राईव्हमध्ये जेव्हा पण आपण फोटो टाकतोय ना, ह्याच्यावरती मला एकाने कोणीतरी सोल्युशन टाका. फोटो आणि व्हिडिओ जेव्हा पण आयफोनमधून मी पेनड्राईव्हमध्ये ट्रान्सफर करतो OTG थ्रू, तर काय होतं आहे की ते फोटोज आणि ना व्हिडिओज ना कुठचे 10%च पेनड्राईव्हमध्ये येतात. बाकीचे ना मोबाईल ॲट्रिब्यूट नॉट फाउंड असं, फाईल ॲट्रिब्यूट नॉट फाउंड असं येतं आहे. आणि ते फोटोज किंवा व्हिडिओज ओपनसुद्धा होत नाही आहेत. तर त्याच्यामुळे माझं पूर्णपणे डोकं आणि मानसिक संतुलन हल्लेलं आहे. त्यामुळे मला प्रश्न पडला आहे की नक्की करायचं तर करायचं काय. तनु असते म्हणते मानसिक संतुलन हल्लंय म्हणजे काय. अरे बघा आता हा चालू झाला आहे, पण याला बघा इकडे माऊस फिरवला आपण, कर्सर फिरवला तरी हे बघा इथे अनलोडिंगच दाखवत आहे. तर ह्याच्यावरती काय उपाय तो कळत नाही आहे. तर आता बघूया काय करता येते. नाही तर हा लॅपटॉप देऊन आपण दुसरा, असू दे तुझे पाय घ्यायचे आहेत काय, बीटवाले पाय आहेत. तर आता आपण विचार करतोय की नवीन लॅपटॉप घ्यायचा की टॅब घ्यायचा. तर बघूया, एडिटिंगसाठी जो प्रेफरेबल चांगला असेल तो घेणार आहोत आपण. मला तर घ्यायचा की टचस्क्रीनवाला, जेणेकरून त्याच्यावरती आपण, तुला दाखवू याच्यात तुला हां. तर दुसरी धनू आई, पहिलीवाली धनू नाही. ये कबुआ म्हणणार सगळेजण. तर आता नवीन लॅपटॉप मला टचस्क्रीनचा घ्यायचा आहे, टॅब किंवा जो काय लॅपटॉप घेऊ आपण तो. पण त्याच्यावरती आपलं असं चाललं आहे की एकदम हायफाय पण घ्यायचा नाही, एकदम लो रेंज पण घ्यायचा नाही, मिडलवाला घ्यायचा आहे. जसं की आता मला माहिती नाही रेंज काय चालू आहे, पण माझा एक अंदाज आहे 40-50 हजारपर्यंत बस. त्याच्यावरती नाही जायचं, कारण आपण तसंही नुकसान करणारी ती माणसं आहोत, फायदा करणारी ती माणसं नाही आहोत. तर आता बघूया. त्याच्यात ठेवलं आहे, त्याच्यात हिचं मंगळसूत्र हरवलं आहे बघा. ही जागा आहे मंगळसूत्र ठेवायची, ही जागा आहे का बघा मंगळसूत्र ठेवायची. तर हिने या जागेत मंगळसूत्र ठेवलं आणि आता सांगते का तर माझं मंगळसूत्र गेलं कुठे. तर मी सांगितलं का हरवलं, पडलं असणार आहे बघा. इकडे खाटीला गॅप आहे, कुठे गेलं हे बघा. ह्या गॅपीत पडलं असेल कदाचित, म्हटलं मला माहिती नाही, आय डोंट नो. तर आता ती शोधते. मी उचलून ठेवल्यात, समजलं ना, कुठे आहे सांगूया. त्याच्यात डबीत आहेत त्या बघ. त्या कोणी ठेवल्या डबीत? तर मीच दिल्या तुला ठेवायला. ड्रॉवरात पासून होत्या. ब्लॉग मध्ये भांडण नाही करायचा आधीच सांग.
तर मी रात्री ठेवलं झोपताना ते मंगळसूत्र. म्हटलं माझा हातपाय लागेल, माझे हातपाय इकडे इकडे कुठे पण चालतात, तर म्हटलं हे इकडेचून इकडे खाली पडायचं, नंतर माझ्या नावावर यायचं आणि नुकसान काय दोघांचं, कोणचंही झालं, तिचं झालं माझं झालं तरी एकीकडनंच होणार आहे. तर त्यामुळे भानुमतीचा पिटारा खोलते. तर त्यामुळे मी ड्रॉवरमध्ये ठेवलं रात्री झोपताना. बऱ्याच दिवसांनंतर ब्लॉग करतोय ना, कॅमेरा उचललाय ना, वेगळंच फील होतंय. कॅमेऱ्यामध्ये मीच स्वतःला ना असं व्हिडिओ बघताना वगैरे ना एकदम असं सुंदर दिसतंय, मलाच आवडतंय. आणि भाई आपला लास्ट व्हिडिओ ना बरोबर 8 महिन्यापूर्वी होता. सिरियसली 8 महिन्यापूर्वी. 8 महिने गप्प कसा बसलो मी बिना ब्लॉगच्या आणि काय मला कळालंच नाही. आणि सिरियसली तुम्हाला सांगू ना तर लाईफमध्ये ना भरपूर सारे टेन्शन वगैरे चालू होते. टेन्शन म्हणजे काय की कामामुळे, असं काही नाही की लाईफमध्ये काय खराब होतं वगैरे, सगळं चांगलं होतं. फक्त काय काम एवढं वाढलं होतं ना, काम 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 एवढं वाढलं होतं की मला स्वतःजवळ लक्ष द्यायला अजिबात टाईम नव्हता. आणि मला हे ब्लॉग वगैरे करण्यात ना अजिबात म्हणजे असा इंटरेस्ट होता, पण तो जो आतमधून जो माणूस सांगतो ना की कर 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 एडिट करायला टाईम वगैरे पाहिजे, ते सगळं नव्हतं यार. पण एवढी इच्छा होती माहिती आहे, कधी ना कधी ब्लॉग परत सुरू करणार आपल्याला माहिती होतं. आणि बरोबर 8 महिन्यानंतर फायनली तो टाईम आला आहे, कारण आता ऑफ सीझन सुरू झाला आहे. ऑफ सीझन म्हणजे ॲक्च्युली काय, आपल्या आता गाड्या चालू आहेत, खण आपली बंद आहे. ॲक्च्युली काय झालं, कामगार आपले गावी गेलेत, त्यामुळे खण बंद आहे. त्यामुळे आपल्याला खणीचं टेन्शन नाही आहे. मेन काय होतं, खणीवरचं टेन्शन जास्त असायचं, ते सगळं मॅनेज करा. मग गाड्या खूप ह्यावर्षी असं झालं ना की असं की जे म्हणतात ना की बिझनेस तो आपला वाढल्यानंतर खूप सारं डोक्याला ताप असतो वगैरे, तसं झालं. खूप सारं मॅनेजमेंट, खूप सारं डोकं लावावं लागत होतं. त्यामुळे भरपूर सारं टेन्शन, भरपूर साऱ्या गोष्टी, इतर ठिकाणी मटेरियल टाकायचं आहे, कुठचं मटेरियल कधी टाकायचं, ह्या सगळ्यावरती भरपूर सारं टेन्शन होतं. तर ते सगळं आता थोडंसं कमी झालं आहे, कारण आपल्या 2-4 गाड्या चालू आहेत, त्या सगळ्या एका ठिकाणी चालू असल्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही आहे. आता आपला बिझनेस थोडाफार आरामात चाललेला आहे. आणि आता ऑफ सीझन सुरू होतो आहे, त्यामुळे पाऊस पडला 1-2 दिवसानंतर की सगळं नॉर्मली स्लोच होणार आहे. त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही. त्यामुळे म्हटलं आता ब्लॉग पुन्हा सुरू करूया. आणि 8 महिने झाले, हे मी आत्ता जस्ट ब्लॉग गेला, आपला जुना ब्लॉग आहे ना तो चेक केला, तेव्हा आपल्याला कळालं की बरोबर 8 महिने झालेत. आणि 8 महिने सिरियसली खूप लॉंग पिरियड होता. आणि कळालं पण नाही की 8 महिने कधी झाले ते. मला वाटलं काय 2-4 महिने झाले असतील, 2-3 महिने, की आपण ब्लॉग बंद केलेत. काय धनूने पण 8 महिने कसे काढलं काय माहिती. सर्वाईव्ह केलं माझ्या ब्लॉग्स बघायच्या शिवाय. नाहीतर सकाळी उठली की माझे ब्लॉग बघायला धावायची, नुसती खुळावल्यासारखी माझे ब्लॉग नुसते बघायची. नाही बघायची तू. तर ठीक आहे, आता आपण करतोय ब्लॉग, तर बघूया. आय होप की काहीही झालं तरी मला ब्लॉग्स करायचे आहेत. आणि नाही म्हणजे नाही, आता बंद करणारच नाही. आणि धनू माझी शूट करणार आहे आतापासून ब्लॉग, आणि एडिट पण तीच करणार आहे. कारण आता किती पैसे देणार? हां, पैसे किती देणार? पैसे देणार पुढच्या महिन्यात. तुला ॲडव्हान्स चेक देतोय, ब्लँक चेक. ठीक आहे, तर चला ते सोडा. तर बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता पुढे ब्लॉगमध्ये काय होते ते मलाही माहिती नाही, आपण आत्ताच सुरू केलं आहे ब्लॉग. आणि जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर ह्या लॅपटॉपच्या बदली आपण कोणता लॅपटॉप घेऊ शकतो जो आपल्याला डाटा ट्रान्सफर करायला, किंवा आपला ब्लॉगचा डाटा वगैरे सेव्ह करायच्यासाठी, किंवा मोस्टली टचस्क्रीनमध्ये एडिटिंगसाठी वगैरे ना असा करायला वगैरे, झूम वगैरे करायला खूप कुठचा चांगला असेल तुम्हाला जर सजेस्ट करा भावना. मला माहिती एवढे काही जास्त कमेंट येणार नाही आहे त्याच्यावरती, पण बघूया किती कमेंट येत आहेत मला. जे खरे माझे कट्टर भाऊबंद आहेत, किंवा जे माझे ब्लॉग बघणारे ताई वगैरे आहेत, मॅडम वगैरे आहेत, त्या सगळ्यांनी मला सजेस्ट करा कोणाला याच्यातलं काही जास्त एक्सपर्टीज असेल. अरे काल एक मॅडम आले होते, ते मला हॉटेलमध्ये सांगतात तुम्ही ब्लॉग का बंद केला. ब्लॉग छान, म्हणजे थोडे आपल्या ह्याच्या वयाचे होते, कोणाचे 35 वर्षाचे. तुम्ही ब्लॉग का बंद केला, छान असायचे ब्लॉग वगैरे. मला तेव्हा वाटलं, जसं कोणतं येऊन सांगतं ना हॉटेलवरती की तुम्ही ब्लॉग का बंद केला, मग ते छान होते, आम्ही असं ब्लॉग बघितल्याशिवाय सकाळ आमची जायची नाही वगैरे. खूप भारी वाटायचं आहे. मी काय एवढा मोठा कंटेंट क्रिएटर नव्हतो, पण लोक जेवढी ना, मग तेव्हा आम्हाला वाटलं की ब्लॉग्समुळे खूप चांगली पॉप्युलॅरिटी नाही, लोकांचं प्रेमसुद्धा होतं, पॉप्युलॅरिटीसुद्धा होती. पण ठीक आहे, आता ते सगळं तुमच्या हातात आहे, बघू. आणि पॉप्युलॅरिटी आणि प्रेम कधी कमी होत नाही, लक्षात ठेवा. पॉप्युलॅरिटी एक वेळेस कमी होईल, पण प्रेम तर कमी होणार नाही तुमचं ब्लॉगवरचं किंवा आपल्यावरचं. ते तर आपल्याला तुम्हाला भेटून प्रत्येक वेळी लक्षातच येतं. तर पुढे बघूया ब्लॉगमध्ये. आपण आता ब्लॉग्स कन्सिस्टन्सीने जेव्हा टाकणार आहोत तेव्हा कसं होणार आहे, काय होणार आहे ते. कुत्र्यासारखा मार कुत्र्या 7 वर्षात पहिल्यांदा. इक दात दाखव तुझे, असं कर. तू कोणाबरोबर बोलतोय रे. झोप सोनू झोप, चल पडदा बंद कर. AC लाव पाहिजे तर रोशन. हे
झोपा रे कारट्या. त्याला पडदा पण बंद होत नाही नीट. हे झोप. नंतर बरं नसलं तर परत करून आणू लागतील तुका चाय. आधी थांब थंड होऊन द्यायचं. पापी दे कमी आहे जरा. पापी दे लवकर दे. आलं नाही का? ते कोल्हापूरवरून आणायला लागतील बोललं ना मामा. आमच्या घरी ना नवीन कुत्र्या आलेत बघा. हे बघा, हिचं नाव साशा. लॅबची पिल्लं आहेत. बसते बघा किती क्यूट एकदम ना. पण साडे बुरशी आहेत. एक नंबरचे खाण्याकडे कशी डोळली आहे बघा. साशा ए साशा. आणि तो आमचा ससो आत्ता जेवला आणि पॉटी केला ना, आता साफ केली पाहिजे. कोण ना कोणतरी करणार, आम्ही नाही करत. ॲनासारखं उगाच खोटं नाही सांगणार मी करतो म्हणून. तर तिला आता पाणी पाहिजे म्हणून पाणी घालतोय. अरे यांनी पण केला. शी 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 साले खातात आणि जेवल्यानंतर लगेच पॉटी का करतात रे. आता त्याला आता ब्लॉग मध्ये करणार काय ते, जेवल्यानंतरच केला ना. एक नंबर बुरशी पोरं आहेत. पोटाने फुगलीत पण साली पाण्यात जाऊन चिखलात जाऊन खेळतात. एकदम रपरपीत झालीत बघा. अंग बघा किती घाण झाले ते. कोण म्हणणार आहे ना लॅब 15-15 हजारची 2 जोड्या. एक लॅब हा बघा, हा एक लॅब झाडा आणि हा एक लॅब 2 आणि इकडे पण एक आहे बघा. हा बघा 3 बेन 3 लॅब आणि 1 गावठी. काय केलं ते बघ. ते हा ते बघा ते बघा. पाय ठेवले आतमध्ये बसून दिला आणि तिथे. साशा इकडे बघ. मी दाखवतो इथून दाखव. हॅलो गाईज. बेनवा बेनवा. काय छोटी छोटी मच्छर चावते रे. एकदम बारीक अशी एकदम पिल्ला असतात तशी. लय एकदम बारीक आहेत. लय म्हणजे लय बारीक आहेत. खांद्या पिंजर खै चावली आहेत साली हरामखोर. पाऊस साला पडला थोडे दिवस 2 दिवस एकदम बारीक तासभर आणि गायब झाला. पाऊसच नाही आता. ही बघा ही बघा छोटीशी मच्छर. तर आता मी बघा हे सुद्धा बघा नवीन ब्लॉग घातलेत आपल्या खळ्यात. पहिलीवाली आधी फुटलेली तुम्ही बघितलात ना गाड्या जाऊन. तर आता हे नवीन ब्लॉग घातलेत. पेवर ब्लॉक्स. अजून पुढे काम बाकी आहे. तिकडे बघा तिथे वरती गटर केलं म्हणजे पाणी जायचं याच्यासाठी. तर ते गटरचं काम झाल्यानंतर इकडे पुढे लावायचे. थोडे कमी पडलेत ना, ते कमी पडलेले आणले की मग बरोबर होणार. पण छान दिसतंय मस्त. ओत बाबू भैया डालो पाणी. सध्या ना 2-4 दिवस झाले मी हॉटेलवरती जात नाही. 2-4 दिवस झाले काय, बरेच दिवस झाले दुपारच्या टाइमला हॉटेलवरती मी जात नाही. मम्मीच जाते. काय झालं आहे 2-4 दिवस तर मी पूर्ण 2-3 दिवस झालेत मी पूर्णपणे एकदम फ्रीच आहे. थोडंसं असं रिलॅक्स वाटतंय, बरं वाटतंय. म्हणून तर ब्लॉगिंग सुरू करू शकलो आहे. माइंड थोडंसं आता ना एकदम शांत झालं आहे कामांपासून. तर आता मी चाललो आहे मम्मीला आणायला हॉटेलवरून. कारण वाजलेत बरोबर तुम्हाला दाखवतो बघा 5:18. तर 5:18 झालीत आणि मी जातोय मम्मीला आणायला. ती आता 5 ते 6:30 तुम्हाला माहिती असणार आपले ब्लॉग्स बघितलात तुम्ही. 5 ते 6:30 आपला ब्रेक असतो ना. तर तो ब्रेक आता टाईम आहे. तर म्हटलं तिला आणायचं आणि ती मग फ्रेश होणार, घरी थांबणार. मम्मी जाणार संध्याकाळी 6:30 पावणे 7 वाजता हॉटेलवरती आणि मग रात्री येणार 2 वाजेपर्यंत. काय मम्मी काय आला तिकडे तोंड करून बोलता ऐका कसं आहे त्याला. सिम्बा गावलो किती घेतलं. काय नाही कनेक्टर. हॅलो किती घेतलं कनेक्टर, 1 का 2?
2 घे ना. किती रुपये विचार. काय केलं मच्छरी. तोंडात पाणी दिसताना व्हिडिओ कसं चालू केला. लाल 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 करून टाकलं. गाणं म्हणा, लाल कलर केला मच्छरीने. बली आला. बली अडे नाही अडूचा होता. बली थडे. ये माझ्याकडे एक्स्ट्रा तू ये तू. अरे इकडे नको होता हॉटेलवर जाऊया आता. नाही का दे पेटव. पेटते. मच्छर चावून गेली घरी आणि आता पेटवून काय उपयोग. हो घरी गेली. आता येणार बघ 7 वाजता. मच्छरचा टाइम असतो. फोन केला नाही मच्छरीने. 7 वाजता. मच्छरीने फोन केला का तुला. पेटली ना रे. 7चा टाइम असतो. तो सांगतो मच्छर चावून घरी गेली आणि आता घरी करतो. मच्छरा आहे. पार्सल पडलंय काय. चला तर फायनली आपला आता हॉटेलवरती जायचा टाइम झालाय. लाईट का बंद झाली आणि दार का एवढ्या वेळा लावतोय. लाव एकदाच. शाबाश. तर सोर्स चाललाय काकासोबत. हा काका जातोय गाडी स्टार्ट करतोय. पण त्याला म्हटलं चल भाई थारमधून तुला हॉटेलपर्यंत नेतो. तुलाही थोडीशी मजा देतो थारची. मी थोडीशी मजा घेतो. मी काय आज थार नेणार नव्हतो हॉटेलवरती पण याच्यासाठी म्हणून नेतोय. असं कर असं कर असं. या खिडकी दाखव तुझी खिडकी. ती नव्हे रे दाताची खिडकी. टन 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 टन. पळूया. ओईंग 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 ओईंग. आता एवढ्या खास ह्याला घेऊन थार बाहेर काढली तर एक राऊंड तर बनतो. झारापर्यंत एक राऊंड मारून आहे बाबू. शाबाश. थारची लाईट मस्त आहेत. समोरून गाडी येते त्याला सांग थार आलाय बे रुक जा. आपण कोण मोठा ट्रेलर येतोय बघ सोनू केवढा मोठा. शाबाश. वा ये तुला उडवतो बघ थारने. ह्याच्यावर बघ काय सोनू पोकलॅन ना. पोकलॅन आहे ना पोकलॅन. आपल्याला घ्यायचं आहे आता इथे टर्न. बघा ड्रिफ्ट करूया ड्रिफ्ट. आवाज आला ना. भारी आवाज आला की नाही. पूर्ण निशाण आलं. मजा आली ना. हंड्रेड ओके. बघा 100 ओके. पोचलो. बाबा येऊन थांबलाय आधीच है ना. काही फायनली रात्रीच्या 2 वाजता घरी. नथिंग एक्साइटिंग ऑन हॉटेल. शूट करायचं होतं पण आज गर्दी एवढी ना आणि कामगार पण कोण नव्हते. आम्ही दोघेच होतो. एक वेटर होता आणि एक मी होतो. दोघेच माणसं आम्ही फक्त. त्यामुळे आज हाल झाले आणि शूट करायचं सगळं विसरूनच गेलो. तर सदा ते सगळं जाऊ दे. आता आपण घरी आलो आहे. वाजलेत बरोबर 2. हे आपलं जेवण आणि ती आपली थार आहे. ती थारची चावी. हे बघा मिस्टी. ए भूत चल चल घरात चल ये. चल 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 जा चल. हे चप्पल टाकलं नाही कुत्र्याने. आराम चले चले मिस्टी ये लवकर ये. चल दार उघड. चल दार ठोका. चला तर करूया या ब्लॉगला इथेच एंड. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.